हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय
यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा हाताने चिंतेने पावलो विसावा हाताने चिंतेने पावलो विसावा चिंतेने पावलो विसावा चिंतेने पावलो विसावा मंडळ्या धावा दृष्टीया मंडळ्या धावा दृष्टीया मंडळ्या धावा दृष्टीया वाटे झालिया वाटे झालिया वाटे झालिया वाटे झालिया मंगळाचे 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 देणे मोठे आता चिंतेने पावलो विसावा हाताने चिंतेने पावलो विसावा हाताने चिंतेने पावलो विसावा हाताने चिंतेने पावलो विसावा मंडळ्या धावा दृष्टीया मंडळ्या धावा दृष्टीया मंडळ्या धावा दृष्टीया तुका मारे मुक्ती पडली नवरे मुक्ती पडली नवरे मने मुक्ती पडली नवरे मने मुक्ती पडली नवरे दिवस चारी खेळी आता दिवस चारी खेळी आता दिवस चारी खेळी आता चिंतेने पावलो विसावा पावलो विसावा चिंतेने पावलो विसावा चिंतेने पावलो मंडळ्या धावा दृष्टीया मंडळ्या धावा दृष्टीया मंडळ्या धावा दृष्टीया कुमार 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 यासाठी केला होता टास यासाठी केला होता टास यासाठी केला होता टास यासाठी केला होता यासाठी केला होता दास यासाठी केला होता दास केला होता यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा गोड भावा गोड भावा शेवटचा दिवस शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा गोड भावा गोड भावा गोड भावा गोड भावा
आताने सिंतीने बाबलो आताने सिंतीने बाबलो शेवटाचा दिस गोडवा शेवटाचा दिस शेवटाचा दिस शेवटचा दिस शेवटचा दिस गोडवा चिंदे पावलो आत्मने चिंदे पावलो कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया तृष्णेचिया
याच्यासाठी केला होता भीमरथ्यम महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातु मुनीन्द्रम समागष्टतिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग प्रथम माने पांडुरंग प्रथम माने करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुका आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू शारदा जी चतुर्णाची आत्मजा वाच सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदयी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जन तया माझे दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले ओबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल माझ्या वडिलांची मीरासी गा देवा तुझी चरणा सेवा साधावया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी जनाचा वार
पायावरी या वारकरी संतांच्या जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला दयाने सदा वास नामार्थ केला दयाच्या मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे विठ्ठला याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णाची या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी कीर्तन रूपी पुष्प सेवेसाठी निवडलेला अभंग या भूतलावर जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आत्मा जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झालेले संत त्यापैकी एक संत जगदवंदनीय जगद्गुरु देहुनिवासी संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणांचा बहुतेकांचा परिचयाचा गोड असा अभंग या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा जडजीवांना सांगतात या अभंगातून की मी आयुष्यभर जन्माला आल्यानंतर अट्टहास करतोय तो कशासाठी तो अट्टहास केल्यानंतर मला काय फलश्रुती होणार आहे आता मी यानंतर जीवनामध्ये जितकी तहान माझ्या मनामध्ये माझ्या जीवनामध्ये होती ती आता कशा प्रकारे पूर्ण होणार आहे माझी तृष्णा पूर्ण होणार आहे मला कसल्या तरी गोष्टीचं कौतुक झालेलं आहे आनंद झालेला आहे आणि माझ्या चारीच्या चारी जे भाग आहे मुक्ती आहे त्या मुक्तीपर्यंत मी पोहोचलेलो आहे असा ह्या अभंगामध्ये स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचा तुकाराम महाराजांनी प्रयत्न केलेला आहे त्यावरती आपण विस्तृत चिंतन अभंगामध्ये कीर्तनरूपी सेवेच्या पुष्प सेवेच्या द्वारे पुढे करणार आहोत विठ्ठला कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाच्या नियमाप्रमाणे किंनिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत याचा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य समजून आपल्यासमोर परिहार मांडत आहेत की आपण सर्वजण सरळांबे गावातील मंडळी या पावनभूमीतील मंडळी सर्वात जास्त परमार्थिक कार्य जर दिसत असेल तर या सरळांबे भूमी विविध प्रकारचं परमार्थिक कार्य या गावामध्ये घडतंय आणि त्यामुळे परमार्थाने परिपूर्ण असे भरलेले हे गाव प्रत्येकाच्या कानावरती पडणारं हरिकीर्तन हरिनाम आणि या नामातून होणारी जीवनामध्ये बदल त्या बदलातून माणूस एक मोक्षाच्या गतीने प्रवास करतो आणि योग्य ठिकाणी पोहोचतो याचे जर उदाहरण बघायचे असेल तर आज आपण बघणारच आहोत आपण ज्या निमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत त्या आपल्या गावच्या महिला मामांच्या लहान थोरांच्या आजी वयोवृद्ध समाजाची मंडळींची बहीण काहींची कन्या असेल आणि काही तरुणांची आई स्वरूप असणाऱ्या कैलासवासी जयाबाई नरसू तुपे या मातोश्री आपल्यातून जाऊन आज 10 दिवस पूर्ण झालेत आणि त्यांचा मृत्यू शनिवार दिनांक 18/3/2023 10 दिवसापूर्वी झाला त्यांच्या दुःखामध्ये दुःखी असलेला पूर्ण गाव त्यांचे 2 चिरंजीव पंडित नरसू तुपे तसेच पांडुरंग नरसू तुपे बघा नावही खूप गोड आहेत आईचंही नाव बघायला गेलं तर खूप सुंदर असं नाव जयाबाई मुलांचंही नाव पंडित पांडुरंग आणि या मातोश्रीचा मृत्यू बघा ज्या दिवशी आला तो शनिवार बरोबर मला वाटतं पापमोचनी एकादशी असेल त्या दिवशी बरोबर पापमोचनी एकादशीच्या दिवशी आईंना स्वर्गवास झाला बघा काय भाग्य असेल आईचं इतक्या पवित्र दिवशी त्यांना मरण आलेलं आहे आणि ह्या मरणातून दुःखी झालेला हा परिवार असेल तुपे परिवार असेल यामध्ये दुःख तुम्हालाही झालेलं आहे गावालाही झालेलं आहे सगळ्यांना झालेलं नातेवाईकांना झालेलं आहे त्यांच्या मुलांना आणि मुलींना सुद्धा दुःख झालेलं आहे नक्कीच दुःख होणारच कारण जन्माला आलेला मनुष्य एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे त्या आईने तिच्या मुलांवरती कितीतरी उपकार केले असतील त्यांना आजपर्यंत इथपर्यंत पोहोचवलं असेल किती कष्ट केले असेल त्या मुलांनी बघितले असेल त्यांना इथपर्यंत आणलं कसं आणलं असेल त्या मुलांना माहित असेल त्या मुलींना माहिती असेल
किती त्यांच्यावरती माया केली, किती प्रेम केलं आणि त्या प्रेमातून आज तिने इतका सुंदर तिचा संसार फुलवला आणि त्या संसारातून एक दिवस अचानक ती नाहीशी झाल्यानंतर दुःख तर नक्कीच होणार ना. एक बघा सुंदर फुलपाखरू आहे आणि एक फुल आहे. एक मुलगा तिच्या फुलाकडे टोक लावून बघतोय आणि त्या फुलपाखरा प्रति त्याचं प्रेम निर्माण होतं, त्याला त्याच्याविषयी मोह निर्माण होतो. 2 मिनिटं ते फुलपाखरू त्या फुलावरती उडताना आणि हळूहळू उडून ते नाहीच होतं. त्या मुलाला लगेच दुःख होतं की इतकं सुंदर माझ्या डोळ्यासमोर असलेलं फुलपाखरू आताच्या आता या ठिकाणून गायब झालं, या ठिकाणून ते तृप्त झालं, गुप्त झालेलं आहे. त्याला बघून जर त्याला इतकं दुःख होत असेल, क्षणामध्ये भेटलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी इतका लळा प्रेम निर्माण होत असेल, विचार करा. आपल्या सोबत त्या आईने, त्या आजीने, त्या मावशीने 70 वर्ष आपण तिच्या समोर तिच्या सोबत राहिलो, तिचं प्रेम आपण उपभोगले आणि ती व्यक्ती आपल्या जीवनातून अचानक प्रेम निघून जाते. किती दुःख त्यांना होत असेल. त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. दुःख हे होणारच आहे, कारण हा संसारच महाराजांनी सांगितला आहे. कसा आहे संसार? संसार दुःख मूळ संसार दुःख आहे, दुःखाने पूर्णपणे भरलेला हा संसार आहे आणि या संसारामध्ये जो मनुष्य जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे. उपजल्या पिंडा मरण सांगते, उपजल्या पिंडा मरण आले, उपजल्या पिंडा मरण सांगते, 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 उपजल्या पिंडा मरण सांगते. मेरे उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सेवेची ते. म्हणजे जन्माला आलेला मनुष्य एक ना एक दिवस मरणार आहे, मेल्यानंतर पुन्हा तो जन्माला येणार आहे, पुन्हा मरणार आहे आणि पुन्हा जन्माला येणार आहे. मरलेला एकदा जन्माला मनुष्य आला की तो तिथे थांबतो का? नाही थांबत. पुन्हा मरण होतं, पुन्हा जगतो, पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे चक्र सुरूच असतं. जशा प्रकारे उन्हाळा झाला की पावसाळा येणार, पावसाळा झाला की हिवाळा येणार आणि हिवाळा झाल्या अवकाळा. अवकाळा आता नवीन झालाय, अवकाळा हा ऋतू नाहीये. पण उन्हाळा झाला की पावसाळा, पावसाळा झाला की हिवाळा, हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा. हे ऋतुचक्र ज्याप्रमाणे चालतं तसंच माणसाचं जीवन आहे. एकदा मनुष्य जन्माला आला तो मृत्यू पावणार, मृत्यू पावला पुन्हा जन्माला येणार. हे कसं शक्य आहे? कसा शक्य आहे जन्मानंतर मृत्यू? मृत्यू हा शक्य नाही, कारण तो सोपाही नाही. का बरं सोपा नाहीये? त्याचा प्रवास असाच असतो का? म्हणजे जन्माला येतो, मरतो, पुन्हा जन्माला येतो असं नाही. मृत्यू पावल्यानंतर त्याने जन्मभर जी कर्म केली ती कर्म त्याला भोगावी लागतात. आणि ती कशा प्रकारे भोगावी लागतात? हा केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले
मेले ऐसे कीते उपजले मेले ऐसे कीते केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. काय केलं जन्मभर जी कर्म केली तीच कर्म कामा येतात. केले कर्म झाले काय झाले पुढे त्याची भोग आले भोगायला तेच लागतात कधी मृत्यूनंतर. उपजले मेले तुमच्या आमच्या सारखे किती जण आले किती जण गेले गिनती आहे का. नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बदर विठ्ठला देवाला आठवा नाही तर काय होईल नाहीतरी गेला जन्म वाया. मग जन्माला आल्यानंतर आपण मरणार आहे मेल्यानंतर आपण पुन्हा जन्माला येणार आहे यावरती आपण सूक्ष्म चिंतन करणार आहे. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे मायबापा काही कारणास्तव आपल्या कार्यक्रमाला तसेच उशीर झालेला आहे. आतापर्यंत 10:30 झाले. अर्ध्या तासामध्ये मला कीर्तन रूपी सेवा उरकवण्याचा प्रयत्न करत आहे. 15-20 मिनिटांना मी नक्कीच जास्त घेईल कारण आल्यासारखं मला ज्ञानदान तुम्हाला थोड्या प्रकारे करायचं आहे. कारण त्या आईसाठी ज्या मुलांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे किंवा त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ही जी सेवा ठेवलेली आहे या सेवेचा खरंच लाभ त्यांना झाला पाहिजे का. ही सेवा ठेवण्यामागचं कारण हे त्यांना नक्कीच माहिती असेल. ज्ञानदानातून होणारी जी म्हणजे आईचा जो प्रवास आहे 10 दिवसानंतरचा त्या 10 दिवसामध्ये जर काही अडथळा येत असेल काही कर्म कमी पडत असेल त्यासाठी जो विधी केला जातो तो विधी होता 10 दिवसाचा. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचं पिंडदान करत असतं. काहीतरी आपल्या घरामध्ये वाचन करत असतं ते वाचन त्यांनी केलं असेल. याच्यावरती मी थोडं बोलून पुढे जाणारच आहे. आणि शेवटचा दिवसाचा दशक्रियेचा त्यानंतर पिंडदान होतं आणि पिंडदानानंतर ज्ञानदान होणं गरजेचं असतं. त्या दिवशी पिंडदान अन्नदान आणि ज्ञानदान हे तिन्ही महत्वाचे दान होतात आणि त्यामध्ये अन्नदान त्यांनी केलं पिंडदानही केलं आणि आता ज्ञानदानाचा कार्यक्रम होत आहे. विठ्ठला आता हे का करायचं हे मी इथून सुरुवात करतो. का करायचं बघा माणसाचा जन्म झाल्यानंतर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याने काय काय करायचं हे शास्त्राने सांगून दिलेल्या पद्धतीने करायचं असतं. आणि मग शास्त्र काय सांगतं हो शास्त्राने सांगितलंय 16 संस्कार महत्वाचे सांगितले आहे. त्या 16 संस्काराप्रती एक संस्कार म्हणजे हा मरणोत्तर संस्कार आहे किंवा अंत्यविधी संस्कार अंतिम संस्कार असं आपण या नावाने याला ओळखतो. विठ्ठला मग या अंतिम संस्कार म्हणजे नक्की काय असतो शेवटा म्हणजे काय असतं यामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा प्रकार असतो. बघा माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याला एका ठिकाणी ठेवलं जातं. उत्तरेकडे पाय केले जातात बरोबर आहे ना. सांगा बरं का तुम्ही मोठी मंडळी पटकन सांगा उत्तरेकडे करता की दक्षिणेकडे करतात पाय. हा उत्तरेकडे पाय करतात. उत्तरेकडे पाय केले जातात त्याला त्या ठिकाणी झोपवलं जातं आणि झोपवल्यानंतर काही वेळ तिथं ठेवलं जातं. किती वेळ ठेवतात बाबा हा 3.5 तास ठेवतात 3.25 तास ठेवतात. आता 3.25 तास का ठेवतात मृत्यूनंतर माणसाला 3.25 तास का ठेवतात माहिती आहे का सांगू ना. हा मृत्यूनंतर 3.25 तास ठेवण्याचा का ठेवतात हे तुम्हाला सांगतो. 3.25 तास त्याला यासाठी ठेवायचं असतं की मृत्यू पावल्यानंतर माणसाचा आत्मा त्या शरीरातून बाहेर पडतो आणि बाहेर पडून तो एक अंगठ्याच्या ज्योतीप्रमाणे असतो. किती अंगठ्याच्या ज्योतीतका असतो आणि अंगठ्याच्या ज्योतीतका तो आत्मा कुठं असतो भूलोकात. भूलोकातून त्याला जायचं असतं
यमलोकामध्ये. यमाचे दूत त्याला नेण्यासाठी आलेले असतात. यमाचे दूत त्याला घेऊन जाण्यासाठी घटिका लागतात. त्या घटिका म्हणजे एक घटिका म्हणजे 24 मिनिटं. अशी 24 मिनिटाची एक घटिका असते आणि 24 मिनिटाची घटिका इथून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 96 घटिका लागतात. म्हणजे 96 मिनिट लागतात. 96 मिनिट लागतात. एक इथून एक प्रवास आहे तिथपर्यंतचा यमलोकाचा. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर तिथून पुन्हा येण्यासाठी 96 म्हणजे दोन्ही मिळून एक 2.25 तासाचा वेळ लागतो. आता वरती कसा जातो? वरती त्याला यमाचे दूत घेऊन जातात अग्नित्य ज्योतीला. तिथे घेऊन जातात. तिथं त्याला त्यांनी जी कर्म केले असतात बाबांनी सांगितल्याप्रमाणे केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. त्याने किती कर्म केले, कशा प्रकारे कर्म केले त्याचा तिथं पाठपुरावा केला जातो. आणि पाठपुरावा केल्यानंतर त्याला कोणत्या योनीमध्ये टाकायचं, काय करायचं याच्यावरती निर्णय होतो. त्यानंतर त्या देहाला यमाचे दूत तिथून पृथ्वीपर्यंत घेऊन येतात आणि पृथ्वीपर्यंत घेऊन येतात तोपर्यंत त्याला दुसरा देह दिला जातो. त्यानंतर आपण त्या मृत शरीराला उचलतो. मृत शरीराला उचलून त्याला अंतिम संस्कारासाठी आपण रेडीवर ठेवतो. आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रथा आहे. त्याला आपण कपडे काढत असतो. त्याचे कपडे काढून त्याला उपपर्ण म्हणजे उपरणं आपण म्हणतो. उपरणं त्याला बांधलं जातं, बरोबर ना? असं करतात ना, उपरणं बांधलं जातं आणि उपरणं बांधून त्याला आंघोळ घातली जाते. आंघोळ घालून त्याला शिदा सोबत दिला जातो. आपल्याकडे जातात ना शिदा सोबत दिला जातो. कशासाठी असतो तो? कारण त्याला जो प्रवास आहे तो खूप मोठा प्रवास आहे. तो प्रवासामध्ये जाताना आपण प्रत्येक पाहुण्या माणसाला एक शिदा देत असतो. तो शिदा देऊन त्याला एका वेसीपर्यंत नेलं जातं आणि त्या ठिकाणी विसावा म्हणतो आपण. वेस म्हणतात, काही ठिकाणी विसावा म्हणतात, आपल्याकडे पण असतं. त्या विसावाच्या ठिकाणी त्याला एकदा ठेवलं जातं. त्या ठेवल्यानंतर आता खूप वेळ कमी आहे म्हणून स्पीडमध्ये सांगतोय, समजून घ्या. ते विसाव्याला ठेवलं जातं. विसाव्याला ते खांदेकरी एकमेक त्यांना पण विश्रांती भेटते थोडा वेळ. आणि विश्रांती भेटल्यानंतर त्या ठिकाणी तो नैवेद्य तो अन्न तो शिदा सोबत आणलेला असतो. काही ठिकाणी धान्य असतात, काही ठिकाणी शिजलेला भात असतो, काही ठिकाणी शिळा अन्न पदार्थ असतात. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा शिदा दिला जातो. त्या ठिकाणी ठेवतात. त्यातील अर्धा शिदा उतरून त्या ठिकाणी म्हणजे कुठल्या ठिकाणी विसाव्याच्या ठिकाणी तिथं काढून ठेवतात. बाकीचं त्याच्यासोबत घेऊन कुठे जातात? स्मशानभूमीमध्ये. आणि बाकीचा स्मशानभूमीमध्ये देऊन त्याला त्या ठिकाणी त्याच्यावरती अंतिम संस्कार कशा प्रकारे करतात. प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे असतात. त्याला त्या ठिकाणी घेऊन शक्यतो 99% आपल्यामध्ये दहन करतात. दहन करतात. काही ठिकाणी दफन असतो. दफन कोणामध्ये असं तुम्हाला सांगायची गरज नाही. दफन त्यांच्यामध्ये होतं, आपल्यामध्ये दहन होतं. आणि त्याला त्या अग्नीवरती ठेवलं जातं. त्या ठिकाणी त्याला अग्नी डाग दिला जातो. अग्नी डाग देणारा त्याचा पुत्र असतो. का पुत्राने अग्नी डाग द्यायचा यामागे मोठं शास्त्र आहे. कन्या देऊ शकत नाही का असं म्हणतात, पण तो प्रत्येकाचा विचार आहे. पण शास्त्र सांगतात पुत्राने किंवा वडिलांनी त्याला पिंडदानही त्यांनीच करायचं असतं आणि अग्निडागही त्यांनी त्याचा असतो. आणि मग अग्निडाग दिल्यानंतर त्याच्यानंतरचा विधी असतो तो दशक्रिया विधी 10 दिवसाचा. मग 10 दिवसाचा जो विधी सुरू होतो, प्रत्येक दिवशी एक पिंडदान दिलं जातं आणि प्रत्येक दिवशी पिंडदान देऊन त्या आत्मा तो जो दुसरा देह घेऊन आपल्यामध्ये आलेला असतो तो आपल्या तुम्हामध्ये वास करत असतो. किती दिवस? 10 दिवस. 10 दिवस तो आपल्यामध्ये वास करत असतो, आपल्यामध्ये फिरत असतो. मग आपण त्यामधून जे जे दान करू, जे जे ज्ञानदान करू, जे ग्रंथ वाचन करू ते त्याच्यापर्यंत पोहोचत असतं. तो दुःखी आत्मा असतो. आपण जर त्या ठिकाणी क्रोध करत बसलो, आक्रोश करत बसलो, रडत बसलो, हे आपलं चालूच असतं. तर त्याचाही आपल्यावरती किती प्रेम असेल हो. जो आत्मा आपल्यातून निघून गेलेला असतो, जीव आपल्यामध्ये वावरलेला असतो, ज्याने तुम्हा आम्हावरती माया केलेली असते, तो देह आपल्याला दुःखात बघून तो आनंदी होईल का? होईल का? नाही होऊ शकत ना. तो देह आपल्याला बघत असतो आपण किती दुःखात आहे आणि आपण दुःखात बघितल्यानंतर तो आणखी दुःखी होत असतो. तर त्याला दुःखी करायचं का? करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे ना. तो गेलेली व्यक्ती आपल्यात पुन्हा येणार नाही ना, मग त्याच्याबद्दल दुःख करण्याचं काहीही कारण नाही. मग दुःख करायचं नाही म्हणजे आपल्यामधलं त्याच्याबरोबर प्रेम आहे का? प्रेम नाही असा अर्थ होत नाही. प्रेम नक्कीच आहे, पण तो व्यक्ती निघून गेला मग त्याच्यावरती खेद करण्यात काही अर्थ नाही. आल्या संसारामध्ये प्रत्येक जण येणार आहे, जाणार आहे, हे आपल्याला मान्य करायचं आहे. आई मागे तिचा परिवार नक्कीच दुःखी असेल, पण त्यांनी दुःख न करता त्यांनी जो विधी केला आतापर्यंत 10 दिवसाचं पिंडदान अन्नदान केलं असेल, 10 दिवस त्यांनी जेवण दिलं असेल, भाऊकीचं जेवण असतं नाही ते एकत्रित येऊन ते जेवण केलेलं असतं. त्यामध्ये ते बघून आपला जो परिवार आहे, आपला जो गाव आहे, आपल्याबद्दल किती कृतज्ञ आहे, किती कृतज्ञ माझ्याबद्दल व्यक्त करतात, तो बघून तो आनंदी होत असतो. आणि आपण जे दान करत असतो त्या दानाचा वाटा त्याला मिळत असतो. आणि मिळून काय होतं, त्याचं ते देह तयार होतो, एक शरीर तयार होतं. आणि एक शरीर ते 10 दिवसामध्ये तयार होतं. 10 दिवसामध्ये शेवटच्या दिवशी आपण जे दान करतो ते कोणतं दान? पिंडदान. मग कोणतं पिंडदान कशाने करतो आपण? बोटाने करतो. म्हणून काय? पिंड पदावरी दिला आपुलिया करी झाले, पिंड पदावरी दिला आपुलिया करी झाले माझे बया वर्जन विठले पितराचे ऋण. पिंड
पदावरी दिला आपुलिया करी झाले माझे गयावर जन फिटले पितरांचे ऋण. आता पितरांचं आपल्यावरती असलेलं ऋण, आता याच्यावरती मी बोलणार आहे. आपल्याकडे 3 प्रकारचे ऋण असतात बघा. तुम्ही जीवनाला जन्माला आल्यापासून आपल्यापर्यंत मरेपर्यंत आपल्यावरती 3 व्यक्तींचे ऋण असतात. आता 3 व्यक्ती कोण? आमदार खासदार का? हा, आमदार खासदार नव्हे. आपले 1 नंबरला जर म्हणत असेल तर देव ऋण आपल्यावरती असतं, 2 नंबर जर म्हणत असेल तर ऋषी ऋण असतं, आणि 3 नंबरचं ऋण आपले पितृ ऋण असतं. पितृ ऋण म्हणजे नुसतं वडिलांचंच नाही, पितृ या शब्दाचा अर्थ त्यामध्ये मातृ पण येते आणि पितृ पण येते. विठ्ठल तुम्हाला मी देव ऋण आणि ऋषी ऋण सांगणार नाही, पुन्हा प्रसंग आल्यानंतर नक्कीच सांगेल. आता तुम्हाला मी पितृ ऋण सांगेल. पितृ ऋण म्हणजे आपले आई वडील, मातृ आणि पितृ यांनी आपल्यावरती केलेले ऋण. आता कशा प्रकारचे ऋण केले त्यांनी आपल्यावरती? त्यांनी आपल्याला लहानपणी जन्म दिल्यापासून आतापर्यंत लहानचं मोठं केलं. लहानचं मोठं करताना त्यांना किती अडचणी आल्या असेल बघा. आम्ही आई वडील झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलाने दिलेला त्रास नक्कीच समजतो. मग आपण आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेला त्रास आपल्याला समजतो का? नाही समजत ना. आपण आपल्या आई वडिलांना किती त्रास दिला हे आपल्याला माहिती आहे का? आपण जरी त्रास दिला असेल तर मग याने काय होतंय? हा काय त्रास आहे का? हे त्यांचं कर्तव्य. पण जेव्हा आपला मुलगा आपल्याला देतो तेव्हा कळतं ना हे काय कर्तव्य का काय. ज्या वेळेस आपला मुलगा आपल्याला त्रास देतो त्यावेळेस आपल्याला दुःख होतं, आणि ज्यावेळेस आपण आपल्या वडिलांना दुःख देतो, त्रास देतो, त्यावेळेस आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही, जिवंत असताना वाटत नाही. पण तो व्यक्ती मेल्यानंतर नक्कीच वाटतं. नक्कीच आपण खेद करतो, नाही मी खूप चुकीचं वागलो, नाही मी खूप चुकीचं केलं, मी माझ्या वडिलांना माझ्या आईला खूप त्रास दिला. मग त्यावेळेस आपण रडत बसतो. पण त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला बघायला असते का? नाही. त्यावेळेस आपण काय करतो? फक्त रडत असतो ना. आपण त्याच्याबद्दल कृतज्ञ असतो, पण ते त्याला कळेल कसं? त्याला कळू शकत नाही. म्हणून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा विधी करायचा असतो आणि या विधीतून मुक्त व्हायचं असतं. कृतज्ञता विधी म्हणतात त्याला, तो दशक्रिया विधी. विठ्ठल तो विधी कसा करायचा हे आपल्याला आपले गुरुजी म्हणजे ब्राह्मण देवता आपल्याला सांगतच असतात. आणि तो द्यायचा असतो तो एक आपल्या 5 बोटाने करायचा असतो. 5 बोटाने अन्नदान करायचं असतं, 5 बोटाने पिंडदान करायचं असतं, 5 बोटाने म्हणजे आपण हे सगळं ज्ञानदान हे कशासाठी करायचं असतं? तर आपले मी मगाशीच सांगितलं की त्याला पुढील प्रवासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून या सर्व गोष्टी करायच्या असतात. मग आपण काय केलं? पिंडदान केलं. बाबाने प्रमाण दिलं. पिंड पदावरी दिला आपुलिया करी. आपण तिथपर्यंत आलो होता. झाले माझे गयावर जन फिटले पितरांचे ऋण. काय फेडलं आपण? पितरांचं ऋण फेडलं. कोणतं? लहानपणापासून तर आतापर्यंत आपल्या इथपर्यंत पोहोचवलं, इथपर्यंत आपण त्यांचं ऋण फेडलं. इथं फिटलं का ऋण? नाही. तुम्ही जर म्हणत असेल इथं ऋण फिटलं तर मी म्हणतो नाही फिटत. मग कुठे फिटतं महाराज? ऋण कसं फिटत नाही? आयुष्यभर आपण मेलो तरी त्यांचं ऋण आपलं फिटू शकत नाही. मग इथं कृतज्ञता व्यक्त केली म्हणजे विषय संपला ना. आम्ही तर दशक्रिया विधी, आता तर कृतज्ञता विधी व्यक्त करण्यासाठी लोक इतक्या खालच्या लेवलला, इतक्या खालच्या पातळीला येऊन पोहोचलेत ना. त्यांना वाटतं वेळ, अहो मुलं इथं आई वडिलांचे अंतिम संस्कार करण्यासाठी सुद्धा तयार नाहीत. आपल्याकडे गावामध्ये खूप बघायला गेल्यानंतर विचार करणारी लोक आहेत, खूप मायाळू लोक आहेत की आपल्याकडे पिंडदान होतंय, मग दफनविधी होतो, मी आतापर्यंत सांगितलं दहनविधी होतोय. हे सर्व विधी आपल्याकडे पार पाडले जातात. पण काही लोक असे आहेत का तिथे गुप्त देऊन टाकतात. बघा शहराकडे आपण हे बघतोय, प्रथा बघतोय की बाबा या कोणीतरी हे गुप्त घेऊन टाका. महाराजांना सुद्धा गुप्त देताना हे तूच कीर्तन करून निघून जा, मंडळी तुझी चाल, माणसं तू चाल. असं पिंडदानाला सुद्धा आता भटजीला देव गुप्त द्यायचा प्रकार चालू होईल. खूप भारी आहेत की आपल्याला ह्या सर्व गोष्टी होत आहेत. म्हणजे आपण, माझा विषय होता आपण या ठिकाणी थांबायचं का? नाही थांबायचं. मग काय करायचं? कृतज्ञता कशी व्यक्त करायची? इथं कृतज्ञ झालो म्हणजे विषय संपला असं नाही. मग पुढचा प्रवास असा असेल, आपण दशक्रिया विधी केल्यानंतर 1 महिन्याचा एक प्रकारचा विधी असतो. तो विधी पूर्ण करून आपण त्यांचं वर्षश्राद्ध विधी केला पाहिजे. वर्षश्राद्धच विधी केला पाहिजे. समजून जा, केला पाहिजे. 6 महिन्याचा 5 महिन्याचा जो असतो तो वर्षश्राद्ध विधी नव्हे. वर्षश्राद्ध विधी म्हणजे 1 वर्षानंतर तिथीनुसार जो विधी केला जातो त्याला वर्षश्राद्ध विधी म्हणतात. आणि त्या वर्षश्राद्धाच्या दिवशी आपण त्यांचं शेवटचं पिंडदान करायचं असतं. आणि शेवटचं पिंडदान केल्यानंतर अंगठ्याद्वारे आपण ते पिंडदान करतो. त्यामधून आपली त्यांची मुक्तता होते आणि तिथं आपलं खऱ्या अर्थाचं ऋण फिटत असतं. विठ्ठल तिथंच ऋण फिटलं का? अजून एक पुढचा प्रश्न आहे. तर नाही. मग तुम्ही तर आता सांगितलं 1 वर्षानंतर 1 वर्षाचा विधी, 1 वर्षापर्यंत काय करायचं आणि 1 वर्षानंतर ऋण फिटेल. नाही फिटत. मग काय होतं? मग काय करावं लागतं? त्याच्यानंतर आपल्या पितरांना आपल्यासोबत मिळण्याची एक संधी दिली जाते, पितृ पंधरवडा नावाने. बरोबर ना?
पितृपंधरवडा. आणि त्या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला आपल्या पितरांना जेवणाचा, त्यांना आपल्याकडे येऊन जेवण करण्याचा किंवा आपला प्रसाद घेण्याचा अधिकार असतो आणि आपल्याला त्यांच्यापर्यंत आपला नैवेद्य पोहोचवण्याचा एक प्रकार असतो. आता तुम्ही आम्ही म्हणाल आपलं वडील, अहो भरपूर अशी मंडळी आहेत की त्यांना ही सर्व जी मी आता गोष्टी सांगितल्या ना यावरती विश्वास बसत नाही. बघा, असंच एका ठिकाणी कीर्तनामध्ये गुरुवारी बाबा सांगून गेले आणि त्या ठिकाणीच गावातील एक व्यक्ती होता. तो व्यक्ती असा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली काहीतरी कार्य करत होता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली कार्य करत असताना तो काय करतो, बाबांना सांगतो, बाबा तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण संध्याकाळी दुपारच्या वेळेस तुम्ही काय करा, आज विश्रांतीला थांबा, माझ्या घरी या. मग माझ्या घरी या म्हटल्यानंतर तो बाबांना घेऊन घरी जातो. घरी गेल्यानंतर बाबांना म्हणतो, बाबा मी तुम्हाला आपली शेती दाखवतो, चला माझ्यासोबत शेती बघायला घेऊन जातो. आणि शेतामध्ये प्रत्येकाच्या जवळपास कुठेतरी विहीर असते. त्याची एक तलावामध्ये विहीर होती आणि त्या तलावामध्ये विहिरीला पाणी अजिबात नव्हतं. उन्हाळ्याचा दिवस होता, पाणी नव्हतं आणि बाबा आणि तो अंधश्रद्धावाला त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तो काय करतो, बाबा मला आता माझ्या शेताला पाणी द्यायचं, मी पाणी देतो, तोपर्यंत तुम्ही एका झाडाखाली निवांत बसा. असं म्हणून बाबा बाजूला बसतात. तो काय करतो, वाळू उकरतो, बाजूला टाकतो, वाळू उकरतो, बाजूला टाकतो. आणि काय होतं, त्या वाळू उकरल्यानंतर काही खोलवर भाग गेल्यानंतर तिथं ओलावा होता, त्या ओलाव्यातून पाणी निघायला सुरुवात होते. मग पाणी निघायला सुरुवात झाल्यानंतर तो असा एक गोल खड्डा करतो. एक गोल असा खड्डा झाल्यानंतर त्यामधून तो काय करतो, खोऱ्याच्या साहाय्याने पाणी घेतो आणि बाजूला टाकतो. खोऱ्याच्या साहाय्याने पाणी घेतो, त्या वाळूत टाकतो, बाजूला घेतलेल्या वाळूमध्ये. तर तो प्रकार कितीतरी वेळ चालतो. शेवटी बाबा वैतागतात आणि त्याला जाऊन प्रश्न विचारतात, अरे तू हे काय करू राहिला, इथून पाणी काढतो इथेच टाकतोय, नक्की तुझा प्रकार तरी काय चालू. बाबा मी तुम्हाला म्हटलं होतं ना शेताला पाणी द्यायचंय, माझं शेताला पाणी द्यायचं काम सुरू आहे. मग बाबा विचार करतात, अरे शेताला पाणी देतो. मग ते त्याला पुढचा प्रश्न विचारतात, अरे तुझं शेत तर तिकडे काहीतरी किलोमीटर अंतरावरती आपण चालून आलो, तू इथे पाणी करतो आणि इथेच टाकतो, ते पाणी त्या शेताला पोहोचल तरी कसं. असं बोलल्यानंतर तो नास्तिक टाळी वाजवतो आणि बाबांना म्हणतो, बरोबर तुम्ही म्हणताना इथलं पाणी उतरून इथं टाकल्यानंतर तिथपर्यंत पोहोचणार नाही, मग इथं निवत कावळ्याला खाऊ घातलं, माझ्या पित्राला भेटेल कसा भेटेल. उत्तर बरोबर आहे का नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे का सांगा ना. अहो नक्कीच बरोबर आहे, हाच म्हणायला पाहिजे, खरं बोलला तो, बरोबर आहे ना, बरोबर आहे. त्याचं म्हणणंही बरोबर आहे आणि आपलं म्हणणंही बरोबर आहे, पण त्याने जे सांगितलं ते नक्की खोटं कसं हे तुम्हाला सांगणं माझं काम. विठ्ठला आता त्यांनी सांगितलं ती प्रथा बरोबर, त्यांनी सांगितलं इथलं पाणी तिथं पोहोचू शकत नाही. पण काही ठिकाणी नैवेद्य आणि हा असा नैवेद्य म्हणा, पितृला दिलेला जर पिंडदान म्हणा, ह्या अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचतात, म्हणजे या स्थूल रूपाने पोहोचत असतात. कोणत्या स्थूल रूपाने, म्हणजे ते आहे त्या प्रकारात तिथे पोहोचत नाही. उदाहरणार्थ सांगायचं जर गेलं तर बघा, एक गुलाबाचं फुल आहे सुंदर बागेमध्ये फुललेलं, त्या फुलापाशी तुम्ही आम्ही जातात, फुलाला तोडतात, हातामध्ये घेतात, फुलाचा वास तुम्ही आम्ही घेतला का, घेतला ना, फुलाचा वास तुम्ही आम्ही घेतला, फुलाचा वास आतमध्ये गेला, फुल हातामध्ये, ते फुल आपण खाल्लं का नाही, त्याचा वास आपण घेतला, त्या वासाने आपण तृप्त झालो, पण ते कोणत्या प्रकारे आपण ते उपभोगलं तुम्ही आम्ही सांगू शकता, नाही सांगू शकत ना. त्याचा वास ज्या प्रकारे घेतला त्याला म्हणतात स्थूल रूप. त्याच प्रकारे देवांना आपण जो नैवेद्य ठेवत असतो तो देव प्राशन करत असतात का, प्राशन करत असतात, कोणत्या रूपाने, सूक्ष्म स्थूल रूपाने तो प्राशन करत असतात. त्याच प्रकारे पिंडदान, आपण जो पिंड दिला तो पिंड त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो सूक्ष्म रूपाने. विठ्ठला त्याचप्रमाणे यमाचे 5 दूत असतात, त्या 5 दूतांची नाव आता घेऊन उशीर घेणार नाही, कारण त्याच्यावरती प्रत्येकाला वेगवेगळा टाइम देऊन तुम्हाला सांगावं लागेल. ते 5 दूत, यमाचे दूत पृथ्वीवरती येत असतात, पितृपंधरवड्यामध्ये आपण दिलेल्या नैवेद्य स्थूल रूपाने घेत असतात, यमलोकामध्ये घेऊन जात असतात आणि यमासमोर जाऊन ज्याला जो नैवेद्य प्राशन केला त्याच्यापर्यंत म्हणजे यमदेवापर्यंत पोहोचत असतात. आणि यमदेवाचा दुसरा दूत तो ते म्हणजे ते यमदूत तिथं पोहोचतात ब्रह्मदेवापाशी, कारण पितृंचा देव हा ब्रह्मदेव असतो. ब्रह्मदेवामार्फत ब्रह्मदेवाचा दूत ते आणलेलं नैवेद्याचा जो प्रकार आहे तो आपल्या पित्रांपर्यंत पोहोचत असतात, कारण त्यांना पर्यंत पोहोचवण्याचा तो वेळ असतो, ती वेळ ब्रह्मदेवाने नियोजित करून दिलेली असते. म्हणून वर्ष श्राद्ध विधी झाल्यानंतर आपण थांबायचं नसतं. तो वर्ष श्राद्ध विधी झाल्यानंतर जे पितृपंधरवडा असतो त्या पितृपंधरवड्यामध्ये आपण नैवेद्याच्या स्वरूपामध्ये त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचत असतं. विठ्ठला हा झाला आपण करायची पद्धत किंवा कृतज्ञता होण्याची पद्धत. विठ्ठला मृत्यू किती अवघड आहे हो, मृत्यू किती अवघड आहे हे आपण सांगू शकत नाही. मग मृत्यू सोपा कसा होणार, मृत्यू अवघड कसा आहे, मृत्यू अवघड असा आहे की ज्या वेळेस माणसाला मृत्यू येत असतो
त्यावेळेस एक एक क्षण हा एक एक कल्पा इतका वाटत असतो. एक एक कल्प म्हणजे कितीतरी लाखो वर्ष तेवढा तो विशाल वाटत असतो. तो वेळ जात नाही आणि त्यावेळेस माणूस दुःखी होत असतो. दुःखी होऊन त्याला सूक्ष्म रूप देव दर्शन देत असतात. त्याला विशाल रूपाने ते एकट्याला दिसत असतात आणि एकटा त्याला मग देवाला सांगतो, देवा आतापर्यंत मी काय काय केलं. मग देव त्याला ज्ञान देतो आणि त्या ज्ञानामध्ये तो बघू शकतो की आपण कर्म काय काय आतापर्यंत केलं. त्या कर्मामध्ये तो एकदम दुःखी होतो आणि दुःखी होऊन आपल्या आप्ताविषयी, आपण आतापर्यंत कमवलेल्या संपत्तीविषयी विचार करतो. आणि विचार करता करता त्यामधून त्याला बोलता येत नाही. मग बोलता येत नाही मग त्याला काय येतं, त्याला सांगता येत नाही. तो दुःख व्यक्त करू लागतो. मग त्याला गुचकी लागते, बरोबर ना. गुचकी लागते आणि गुचकी लागून तो गुचक्या देऊ लागतो. तेव्हाच आपण म्हणतो पाणी द्यायला. पाणी दिल्यानंतर काहीतरी वेळ खूप कमी राहिलेला असतो. त्या कमी वेळामध्ये त्याला त्यामधून परतफेड करण्याचा वेळ भेटत नाही. मग त्याचा त्यानंतर जीव जातो. तो जीव पुन्हा वरती जातो. तिथं गेल्यानंतर त्याने केलेले कर्म बघितले जातात. त्यानंतर त्याला देह अर्पण केला जातो. ह्या 10 दिवसामध्ये त्यानंतर त्याचा प्रवास असतो दुःखाचा इतका प्रवास असतो की त्याला नरक यातना भोगावे लागतात. नरक यातना इतक्या भयान प्रकारच्या असतात. प्रत्येक वेगळं नरक असतं. त्या नरकातून सुटका झाल्यानंतर 84 लक्ष योनी, कोटी कोटी फेरा, 84 लक्ष योनी त्याला फिरावं लागतं. एक कोटी वेळेस 84 लक्ष योनीतून प्रवास करत असतो. त्यानंतर पुढे जाऊन त्याला पुन्हा मनुष्य देह मिळत असतो. मनुष्य देह मिळायच्या अगोदर त्याला पहिले हे अपंगत्वाचं शरीर मनुष्याचं मिळत असतं आणि नंतर मनुष्य जन्म मिळत असतो. इतका मोठा हा मनुष्याचा प्रवास आहे. म्हणून ज्या जीवनामध्ये इतका मोठा प्रवास करून आपण जन्माला आलो असेल तर जन्माला किती वेळा जन्मा यावे, किती वेळा भजित, किती वारे भजित, किती वारे भजित, किती वेळा जन्मा यावे, किती वारे भजित, किती वारे भजित, दुःख भोगायचं असतं आणि दुःख भोगता भोगता मनुष्य पुन्हा मरतो. या संसारामध्ये संसार दुःखामुळे तहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. एवढं दुःख या संसारामध्ये भरलेलं आहे. आपण सांगत जर गेलो तर दुःख सांगता येणार नाही. कारण संसाराला भवसागर म्हटलेलं आहे. भवसागर म्हणजे समुद्र. समुद्रामध्ये किती पाणी भरलेलं आहे हे आपण सांगू शकत नाही. संसारामध्ये किती दुःख आहे हे आपण सांगू शकत नाही. दुःखाचा विचार कुठेही केला जात नाही. एक दुःख संपलं की दुसरं दुःख आपल्या समोर उभं असतं आणि यामधून सुटका करायची असेल तर काय करावं लागतं, आपण शेवटच्या दिवसाचा विचार करावा लागतो. शेवटच्या दिवसाचा विचार करायचा असेल तर हे पूर्ण आयुष्यभर आपल्याला भक्ती करायची असते. कारण जन्माला येताना माणसाचे 9 महिने बघा. 9 महिन्यामध्ये जसं सूक्ष्म रूपापासून शरीर तयार होत असतं. शरीर कसं तयार होतं, जेव्हा आपला आत्मा तृप्त होत असतो, जेव्हा आपण म्हणतो 84 लक्ष योनी, कोटी कोटी फेरा, त्यामधून मनुष्याचा जन्म होत असतो. तिथून फिरला, त्यातून त्याची सुटका होते. सुटका झाल्यानंतर त्या तो स्थूल रूपामध्ये अवकाशामध्ये पाण्याच्या रूपामध्ये जन्म घेतो. पाण्याच्या रूपातून तो जमिनीवर येतो. जमिनीतून बीजाच्या रूपात जातो. बीजातून शिजलेल्या अन्नाच्या स्वरूपातून आपल्या पितृच्या शरीरात जातो. पितृच्या बीजातून आपल्या मातृकक्षेमध्ये प्रवेश करत असतो. त्यामधून त्याचा प्रवास सुरू होतो. छोट्याच्या बुडबुड्यापासून जन्म तयार होतो. स्वतःचा बुडबुडा तयार होतो. 2 महिने 3 महिन्याचा वेळ जातो. 3 महिन्यानंतर त्याचं शरीर तयार व्हायला सुरुवात होते. 7 महिन्याचा होतो. 7 महिन्यानंतर तो देवाला याचना करतो की देवा मला यातून एक वेळ करी या दुःखा वेगळे, मला देवा या दुःखातून वेगळं कर. का मी तुला या दुःखातून वेगळं का करू. मला जर या दुःखातून वेगळं जर केलं तर आयुष्यभर मी तुझी भक्ती करीन म्हणून जन्माला येतो. 9व्या महिन्यानंतर जन्म होतो आणि जन्मानंतर तो जन्माला आल्यानंतर सर्व शून्य अवस्था होते. सर्व विसरून जातो. हे विसरू नये. मग काय करावं तर भक्ती करावी. भक्ती का करायची, आयुष्यभर भक्ती मार्गाने किंवा पारमार्थिक मार्गाने जगायचं. का करायचं हे तर शेवटला मी तुम्हाला सांगितलं मरण यातना किती कठीण असतात. त्या मरण यातना म्हणजे एक कल्प इतकं दुःख 100 विंचू टाकलेला चावल्यानंतर जितक्या वेदना होतात तितक्या वेदना एका क्षणाला होत असतात. त्या वेदना आम्हाला होऊ नये असं जर वाटत असेल, त्या देवाने आपल्यावरती कृपा करावी असं जर वाटत असेल तर तुकाराम महाराजांनी आपल्या सर्वांना सांगून ठेवले काय करायचं. तुकाराम महाराजांनीच त्याचा अनुभव घेतला आणि तुम्हाला आम्हाला अभंगाच्या स्वरूपातून पहिल्या चरणामध्ये सांगितलं. यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास.
यासाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा. तुकाराम महाराज म्हणतात काय केलं पाहिजे, आयुष्यभर भक्ती केली पाहिजे आणि ती भक्ती केल्याने काय होईल, अट्टहास म्हणजे भक्ती, आयुष्यभर केलेली भक्ती, त्या भक्ती रूपाने माझा अट्टहास पूर्ण होईल. यासाठी केला होता अट्टहास, काय होईल तर माझा शेवटचा दिवस गोड होईल. आता तुम्ही आम्ही प्रश्न कराल, सर्वसाधारणांच्या मनामध्ये विचारेल की शेवटचा दिवस गोड होईल म्हणजे नक्की काय होईल हो. संत जनांनो, सज्जनांनो, शेवटचा दिवस म्हणजे बघा हा गुळ आहे, जर गुळ तुम्ही आम्ही खात असाल तर आपल्याला नक्कीच गोड कडू लागतो. कडू लागतो का, गोड लागतो ना. गुळ आपण खाल्ल्यानंतर आपल्याला कळतो गोड आहे, साखर आपण खाल्ल्यानंतर आपल्याला कळते गोड आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात दिवस गोड होणे. तुकाराम महाराज दिवस खाल्ला का, खाल्ला का नाही, मग कशामुळे त्यांना गोड उपमा दिली असेल सांगा बरं. आपण जर त्या जी गोष्ट आपण गोड वस्तू खाल्ल्यानंतर किंवा गोड गुळ खाल्ल्यानंतर तुमच्या आमच्या जीवाला काय मिळते, तृप्ती मिळते. आपल्याला त्यामधून गोड खाल्ल्यानंतर पण म्हणतो का कडू आहे असं वाकडं तिकडे तोंड करतो का, नाही. काय करतो, आनंदित व्यक्त तोंड करतो, म्हणजे तृप्त झाल्यासारखं असं तोंड करतो. असं त्याला का होतं, गोड नका हो गोड येतो. गोड गुळ खाल्ल्यानंतर तृप्त झाल्यासारखं आपल्याला वाटतं. तसंच काही गोष्टींना घेतल्यानंतर प्राशन केल्यानंतर ती तृप्ती आपल्याला मिळते, म्हणून आपण म्हणतो गोड आहे. मग काय काय गोड आहे हो, काय काय गोड आहे तुम्ही आम्ही सांगत असाल काय गोड आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. विठोबाचे नाम पण कसं आहे गोड, कारण विठोबाचं नाम घेतल्यानंतर काय होतं, तुम्हा आमच्या मनाला शांती भेटते. एखादं जर संकट आलं ना, आपण काय म्हणतो, विठ्ठला पाहून घे रे. का देवाचं नाव घेतो, कारण आपल्यावर बर्डन कमी होतं ना, त्रास कमी होतो ना, बरोबर का नाही. आपल्यावरती आलेला जो दबाव आहे तो त्या ठिकाणी शून्य होतो, म्हणजे आपल्याला तृप्ती मिळते, शांतता मिळते त्याचं नाव घेतल्यानंतर. म्हणून ते नाव कसं आहे, गोड आहे. आणि एखादी घटना एखाद्या दिवशी झाली, अविस्मरणीय घटना त्या दिवशी झाली. आता हे उदाहरण सांगायचं म्हटलं तर आज सकाळचं मी उदाहरण तुम्हाला आम्हाला सांगतो. सकाळी आमच्या गावामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा होता आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या तालुक्याचे आमदार आले होते. आणि आमदार आल्यानंतर आमदार काय म्हटलं माहिती का, हा सुवर्ण दिन आहे आणि हा दिन इतका सुवर्ण आहे, इतका अविस्मरणीय आहे की हा गोड दिवस तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आला आणि तो या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना माझ्या हस्ते झाली. हा गोड दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय राहील. म्हणजे त्या दिवशी एखादं चांगलं कार्य झालं, अविस्मरणीय कार्य झालं, उत्तम कार्य झालं, तो दिवस कसा झाला, गोड झाला ना. त्यांनी सांगितलं गोड झाला. तसंच तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हा जो शेवटचा दिवस आला हा अविस्मरणीय राहिला. कोणता दिवस, मरणाचा दिवस. त्यांचा शेवटचा दिवस म्हणजे मरणाचा दिवस. मरणाचा दिवस इतका अविस्मरणीय झाला, इतका भारी वाटला त्यांना, ते तृप्त झाल्यासारखं त्यांना वाटू लागलं. म्हणून ते काय म्हणतात, काय म्हणतात, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि नुसता शेवटचा दिस गोड झाला नाही तर काय झालं, पुढे जाऊन काय झालं, आता निश्चितीने पावला विसावा, पावला विसावा, हे आता निश्चितीने पावला विसावा, पावला विसावा, हे आता निश्चितीने पावला विसावा, पावला विसावा, आता निश्चितीने पावला विसावा, पावला विसावा, हे आता निश्चितीने पावला विसावा, पावला विसावा, 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 आता निश्चितीने पावला विसावा, आता निश्चितीने पावला विसावा, आता निश्चितीने पावला विसावा, आता निश्चितीने पावला विसावा, खुंटलिया नावा दृष्टीची या, हो खुंटलिया नावा दृष्टीची या, दृष्टीची या, दृष्टीची या, आता निश्चितीने पावला विसावा, पावला विसावा, 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 हे आता निश्चितीने पावला विसावा, पावला विसावा, आता निश्चितीने पावला विसावा, पावला विसावा, हे आता निश्चितीने पावला विसावा, पावला विसावा, आता निश्चितीने पावला विसावा, पावला विसावा, पावला विसावा, पावला विसावा. आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटलिया. एका टाळ्या करतो. वा वा वा, सुंदर, खरंच सुंदर, अविस्मरणीय, खूप सुंदर चाल झाली.
आईलाही खूप आनंद वाटत असेल होते ऐकून. विठाला हाताने चिंतेने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णाची या. मग काय झालं महाराज? महाराज शेवटचा दिवस गोड झाल्यानंतर माझं कुठल्याही मनामध्ये तृष्णा म्हणजे तहान राहिलेली नाही. तुम्हा आम्हाला तहान नक्कीच आहे. कसली आहे? पैशाची, संपत्तीची, नावाची आहे. आम्ही कसले कसले सत्तेची पण आहे. सत्तेची सुद्धा तहान आहे. नक्कीच खरे. बघा प्रत्येकाला वाटतं की मी धनवान व्हावं, अजून म्हणजे एखाद्या काही कोटी आले ना वाटलं 2 कोटी व्हावं, 2 कोटी नाही 3 कोटी व्हावं, अशी त्याला तहान लागलेली आहे. नुसतं ते मन भरत नाही, येत राहावं. एखाद्याला वाटतं मी स्वतः मला भेटलं ना, आता सरपंच पद भेटलं ना, नाही मला आमदारकी भेटावी, आमदारकी नाही मला खासदारकी भेटावी, मंत्रीपद मुख्यमंत्रीपद भेटावं, तिथं तर पंतप्रधानापर्यंत इथपर्यंत विचार करू लागतो. म्हणजे तहान माणसाही थांबेल का? नाही. दुसरं बघा संपत्ती झाली. एखाद्याला म्हणजे असं वाटत असतं ना माणसाला म्हणजे असं पोटच भरत नाही कुठं तरी. पण तुकाराम महाराज या उलट आहे. जो माणूस शेवटच्या दिवसाचा विचार करत असतो ना त्या माणसाला कसलीही ताण राहत नाही. उदाहरण तर तुम्हाला सांगून जाईल धावत्या वेगामध्ये राजा परीक्षिताचं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहित आहे ना. फक्त स्पर्श करून जाईल. राजा परीक्षित काय केलं होतं त्याने? भागवत कथा ऐकली ना. किती दिवस ऐकली? 7 दिवस. आणि 7 दिवस भागवत कथा ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला मातेने, अहो तुमची भागवत कथा तर संपली, आता सर्व मंडप उठून जाईल, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही इथं बसून राहाल का? थांबशात? नक्की नाही थांबू शकत. तुम्ही उठून जाल, सगळे निघून झाले या ठिकाणून. मी पण नाही थांबणार, तुम्ही पण नाही थांबणार, सर्वजण या ठिकाणून निघून जाणार. मग इथं कोणी थांबू शकत नाही. माझा त्यांना विचार करते, अहो तुम्ही इतका मोठा भागवत कथेचा कार्यक्रम तुमचा या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी सर्वजणांनी ऐकलं, सर्वच्या सर्व उठून निघून गेले, सर्व विसरून पण गेले. तुम्ही जे चरित्र होतं ते तुम्ही आतापर्यंत सांगितलं गीतेमध्ये ते सर्व यांनी ऐकलं, पण त्यांच्यावरती काही परिणाम झाला का? त्यांनी घेतलं का? विसरून गेले. निघून गेल्यानंतर मग भगवान मातेला म्हणतात, अगं तू म्हणते ते नक्की खरंच आहे, पण तू एकदा विचार कर, इथून सर्वजण निघून गेले पण एक जण गेलेला आहे. त्यावेळेस ती म्हणते, कोण आहे तो? तो राजा परीक्षित त्या मंडपामध्ये बसलेला असतो. का बरं तो बसलेला असतो? कारण त्याला किती दिवस असतात? फक्त 7 दिवस. 7 दिवसानंतर काय असतं सांगा ना पटापट? मरण असतं ना. 7 दिवसानंतर मरण असतं. मरण त्याला दिसलेलं असतं. म्हणून ती भगवत त्याने शांत चित्तेने ऐकलेली असेल तर तिथून उठत नाही. आम्ही उठून जातात. कारण उठून गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय? संसार करायचा आहे ना. संसार करायचा. आपण देवाला विसरलो, आपण मरणाला विसरलो. तो मरणाला आठवण होता म्हणून तो थांबून राहिला. मरण माझे मरून गेले, मज केले. मरणानंतर माणसाची काय अवस्था निर्माण होणार आहे ही आपल्याला आम्हाला कळली पाहिजे. आणि ती कळल्यानंतर माणूस आपण ज्या गोष्टी करताय त्या गोष्टी विसरणार नाही. मग कोणत्या गोष्टी विसरणार नाही? 2 गोष्टी विसरणार पाहिजे. मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचा धन लोभ हे वारे. तू काय संचित घेऊन बसलाय? काय धन घेऊन बसलाय? तुला मरणाची आठवण पाहिजे रे. नुसतं हेच नाही. कार्य नाठविसी कृपाळू देवासी. काय करतो तो? पोषितो जनासी एकला. तो अख्ख्या जनाला आम्हाला कोण पोचतो रे? तो भगवान परमात्मा पोचतो. त्याची आम्हाला आठवण राहिली नाही. त्याची आठवण ठेव म्हणजे तुला मरणाची भीती राहिली. विठ्ठला मरणालाही आपण विसरून गेलो आणि भगवान परमात्म्याला विसरून गेलं. म्हणून महाराजांनी सांगितलं तुम्हाला याची म्हणजे तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या, या भक्ती जर आतापर्यंत जर केली तर तुमची तृष्णा मिटून जाईल. म्हणजे तुमची तहान मिटून जाईल. राजा परीक्षित उठला नाही. संसारामध्ये त्याचं लक्ष राहिलं नाही. पर्यंत आपण तो का लक्ष राहिलं? त्याला मरण आठवलं होतं. त्याच्या मरण आठवल्यामुळं पुढे संसार करायचा, पुढे धन मिळवायचं ही त्याच्याकडे आशा राहिली नव्हती. आपल्या आमच्याकडे आशा आहे. आपल्याला माहिती आहे पुढे जाऊन आपल्याकडे जीवन म्हणजे आपण काहीतरी करणार नाही. आपण मरणाला विसरलोय. आपलं पोट भरत नाही. आपण हेवा करता असतो. आपण कृष्ण तहान आपली भागलेली नसते म्हणून आपण त्या मागे पळत असतो. कुंडलिया धावा कृष्णाची. कृष्ण त्यांची मिटली आणि पुढे काय झालं? अभंगाचं 3रं
कौतुक वाटे झाली या कवनाचे झाली या वेदांचे नाव मंगळाचे तेने गुणे. कौतुक झालं. कसलं कौतुक झालं तर मला आता विसावा भेटला. आणि मला कशामुळे विसावा भेटला? वेदांचे का तर नाव मंगळाचे तेने गुणे, मला देवाचं नाव आठवलं, त्याचे गुण आठवले. त्यामुळे आता मी तृप्त झालेलो आहे. कोणते कोणते गुण आहे व देवामध्ये? असे अनेक प्रकारचे गुण त्याच्यामध्ये साठवलेले आहेत. कशा प्रकारचे गुण आहे? देव आहे. देव कशा प्रकारचा आहे? देवामध्ये इतके गुण साठवलेले आहेत. नुसते तुम्ही आम्ही देवाकडे जर काही गोष्ट मागत असाल तो सहजासहजी देईल का? आपण भक्ती करा, आपल्याला मोक्ष देईल. भक्ती करा, मोक्ष देईल. साधना करा, शांती देईल. साधना करा, शांती देईल. आपण ज्या गोष्टी मागेल त्या गोष्टी आपल्याला विचारपूर्वक देत असतो. ते त्याच्यामध्ये गुण आहेत. आणि तो इतका चतुर आहे ना. किती चतुर आहे? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे मुकुट सकळा मणी नाण्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे. यशोदे तुझा ग नंदला. खरंच आहे, देवाचंच गाणं आहे. यशोदे तुझा ग नंदला. मस्त सुंदर चाल काढली. आणि त्याच देवाचं कौतुक आहे. कशा प्रकारे? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. कितीतरी प्रकारचे गुण त्याच्यापर्यंत साठवलेले आहेत. अशा प्रकारे साठवलेल्या गुणाने परिपूर्ण असलेला तो भगवान परमात्मा त्याच्या आता प्रकारे सांगितलेलं जसं तुकाराम महाराज सांगितलं. याचसाठी केला होता टास. कशासाठी? शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. मला आता काय झालं? देवाचे दर्शन झालं. माझ्या तृष्णा आता प्रकारे मिटला. याचसाठी केला होता टास. तेवढंच नाही, माझ्या मनामधून सर्व तृष्णा पूर्णपणे होऊन गेला. याचसाठी केला होता टास. आता मला मरण जरी आलं ना तरी मी मागे सरणार नाही. याचसाठी केला होता टास. आतापर्यंत आम्ही माझ्याकडे बघितलं. सुंदर अशी कीर्तनराला साथ दिली. या साथेमधून आम्हाला ज्ञानदान झालं. याचसाठी केला होता टास. एवढंच नव्हे तर मी मेल्यानंतर माझं जीवन एकदम सुंदर पद्धतीने जावं. मरणाच्या वेळेस मला या यातना होऊ नये याचसाठी केला होता अट्टहास. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वांना विनंती आहे. देवाच्या नामाचा एकदा सर्वांनी नामघोष करा. पुंडलिक वरदा श्री पंढरीनाथ भगवान की, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज
सद्गुरु तुकाराम महाराज की हला यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतेने पावलं विसावा फंटलिया धावा कृष्णेची या एवढंच नाही तर एवढं केल्यानंतर काय झालं एवढं केल्यानंतर जी मुक्ती आहे ना ज्या मुक्तीसाठी मी आतापर्यंत लढत होतो तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात अरे ती मुक्ती तर माझी नवरी होऊन राहिली आहे अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे मोक्ती वर्णिले गवरे तुका म्हणे मोक्ती वर्णिले गवरे तुका म्हणे वडिले नवाने तुका म्हणे वडिले नवाने आता दिवस आता दिवस पावन वेदावा आता पावन वेदा
मुक्ती परिणेली नवरी तुका म्हणे मुक्ती परिणेली नवरी आता मुक्तीचारी आता दिवसचारी मुक्ती आता माझी नवरी समान झालेली आहे आणि राहिलेल्या चारी मुक्ती ज्या आहेत त्या मुक्ती आमच्यासोबत आता खेळीमेळी राहत आहेत. अशा प्रकारे अभंगाचा सरळ भाव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मायबापानं संतांना संतांना तुम्हाला सर्वांना या कीर्तनातून काय घेता येत नाही घेता येईल तेवढं घ्या. पण या शेवटच्या ज्या चार गोष्टी सांगून द्या त्या गोष्टी नक्की तुम्ही माझ्या घेऊन जा घरी आणि त्या आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला चारच गोष्टी सांगाल कीर्तनकारांनी या चार गोष्टी आवर्जून सांगायला पाहिजे. आज सकाळी गुरुंचा बोध झाला आणि त्या बोधातून तुम्हाला सांगतो चार गोष्टी आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ माणसाच्या जीवनातील सर्वात महत्वाचे चार पुरुषार्थ आहेत. चार पुरुषार्थ सर्वांनी जपले पाहिजे. पहिला धर्म केला पाहिजे. धर्म करणे म्हणजे काय? सर्वांना दान करत फिरणे म्हणजे धर्म नव्हे. तुम्ही पोथी पुराण सर्व घरातील आणून ठेवणं तेवढं वाचत बसणं रोज तुम्हाला आम्हाला शक्य नाही. कधी युगामध्ये ते शक्य राहिलं नाही. माणसाचं जीवन खूप स्पीडमध्ये झालेलं आहे. तुमचा असो माझा असो सर्वांचं तेच आहे. माणूस नुसता पळतोय नक्कीच माणसाने धर्म करायला पाहिजे. मग धर्म काय करायचा? माझ्या एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. धर्म जर करायचा असेल तर आपल्या आईवडिलांची सेवा करा. आपल्या आईवडिलांची सेवा करा म्हणजे धर्म होईल. आपल्या आई वडिलांनंतर आपल्या जीवनामध्ये कोणीच नाही. आज तुमची आई निघून गेली तुमच्या जीवनातील प्रेम निघून गेलं. माता मौलीनं आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. 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 मायेचा सागर दिला जीवना आकार. मायेचा सागर दिला जीवना आकार. मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. मायेचा सागर दिला तिने जीवना तुडविले कांद्याचे वास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना त्या आई निघून गेली ना तुमच्या जीवनातील आधार मिटला. तुमचा मायेचा सागर आटला. जीवनामध्ये तुम्हाला तुमचं त्या आई प्रेम देत असाल तितकं कोणीच प्रेम देणार नाही. तुमच्या मागे तुमचे मुलं बायका नवरा या सर्व नक्कीच असतील तुमच्यावरती प्रेम करत असेल पण स्वार्थापोटी करतील. निस्वार्थ प्रेम तुमच्यावरती नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे
मी तुझे नैवेद्य कोणी आणती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून आई कुणाची बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या पोटी सर्व राहिले तुटतील धागे दोरे कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल या एवढंच नाही तर तुमच्या संसारामध्ये जे तुमच्या सगळे सोयरे साथ असतील ना तुमच्यासाठी फक्त स्वार्थासाठी आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरी विना तुमचं कोणीच नाही तुमची आई गेली प्रेम संपलं तुमचे वडील गेले तुमचा आधार संपला जीवनामध्ये कोणी तुमची साथ देणार नाही आई वडील आहे तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करा त्यांना माया द्या हा झाला पहिला धर्म 2 नंबरचा अर्थ म्हणजे पैसा पैसा कमावताना योग्य रीतीने कमा योग्य मार्गाने कमा कोणाला त्रास होईल कोणाचा अंतकरण दुखावला जाईल कोणाला पैशामुळे कोणाला संबंध तुटतील असं कधीच वागू नका जीवनामध्ये अर्थ हा सर्वात महत्वाचा आहे अर्थाशिवाय परमार्थ नाही अर्थाशिवाय जीवनालाही अर्थ नाही अर्थ नक्कीच कमवा पण अर्थ अशा प्रकारे कमवा की आपण अर्थ कमवत असताना दुसऱ्याच्या अंतकरणाला त्रास होईल दुसऱ्याला त्रास होईल या 2 गोष्टी धर्म तिसरी गोष्ट आहे धर्म अर्थ काम म्हणजे आपण दुसऱ्या परस्त्रीक सध्या बहिणी समान बघा प्रत्येक स्त्रीला आदर द्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये नक्कीच प्रगती होईल हे जर 3 गोष्टी पाळल्या तर मोक्षापर्यंत पोहोचाल जास्त उठा ठेवा करण्याची गरज नाही या 4 गोष्टी पाळा भक्ती करा देवाला आपल्या जवळ ठेवा त्याच्यावरती नितांत श्रद्धा ठेवा जेवढं जरी केलं तर या कलियुगामध्ये भरपूर आहे कलियुग माझे तर या कलियुगामध्ये तुम्हाला जास्त काहीच करण्याची गरज नाही फक्त नामचिंतन करायचं आहे नसतं नामचिंतन केलं नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन अरे जन्मामध्ये काय केलं मरणाच्या अगोदर काय केलं आतापर्यंत किती जन्म काय केलं यामध्ये जितकं पाप असेल तेवढं जर मिटवण्याचं सामर्थ्य असेल तर ते फक्त नामात आहे म्हणून नामसंकीर्तन साधन पैसोपे एवढ्या गोष्टी पाळा या 4 गोष्टी या करता तुम्ही योग्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही मी स्वतः घेतलेला अनुभव तुमच्यापर्यंत मांडतोय नक्की घ्या परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल विठ्ठल झालेल्या वेळेमध्ये तुमच्या सर्वांच्या प्रेमाने माझ्या वाटल्या आलेली सेवा परिपूर्ण करण्याचा पूर्णत्वाला नेण्याचा मी प्रयत्न केला 2 तास माझे पूर्ण झालेले आहेत मी 1-1.25 तासाचाच विचार केला होता पण 2 तास मला नक्की भेटले तुम्ही सर्वजण इतके आनंदाने गोविंदाने असे बसून राहिले तुमचं आईवरती प्रेम असेल किंवा माझ्यावरती असेल सर्व मंडळी असेच राहिले सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आल्या भागात करतो मग तुझे नाम विचारतो देवा तुझं नाव माझ्या तोंडातून निघलं तुमच्या सर्वांपर्यंत हे पोहोचलं मी माझ्या वाटेला आली सेवा खरंच तुमचा सर्वांचा ऋण आहे या गावाचा आमच्यावरती असलेला प्रेम या प्रेमास्तव हरिभक्त पारायण किशोर महाराजांच्या मार्गदर्शनातून ही सेवा आमच्या वाटेला आली खरंच बघायला गेलं तर तुकाराम महाराजांनी मग एक शब्द सांगितला की समुद्रासमोर सूर्यासमोर एखाद्या काजवाने लुकलुक करून आपला प्रकाश दाखवणं तसं माझं आहे मी म्हणजे तुम्ही म्हणजे सर्व आतांग सूर्यासारखे आहात आणि तुमच्या तेजासमोर माझं तेज काहीतरीच आहे किंवा त्याने का नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंगासारखं तुम्ही सर्वजण आहे नामदेवाला कीर्तन करायला लावलं अशी परिस्थिती इतकी गुणीजन मंडळी सर्वजण उपस्थित असताना मला कीर्तन करायला लावलं आमच्या हरिभक्त पारायण प्रेम होती मृदुंगाचे विचारद मृदुंगाच्या बोलातून जसं काही अभंग गातायत चाल म्हणतात असे सुंदर वादन करणारे हरिभक्त पारायण आमचे गुरुबंधू यशवंत महाराज भगत घोटीवरून बाबांच्या प्रेमास्तव तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही मी स्वागत करतो बाबा तुमचा ऋणी राहील तुम्ही खूप सुंदर साथ दिली हरिभक्त पारायण उपयोस ना हे बाबा खरंच तुम्ही खूप शेवटची तर सुंदर म्हणतात तुमचंही मी ऋणी आहे हरिभक्त कृष्ण महाराज बाबा शरद बाबा त्यांच्या बरोबर आलेले सर्व गुणीजन मंडळी किशोर बाबा कमलाकर बाबा तुम्ही कीर्तनाला सुंदर पद्धती सारखे आमचे विनेकरी बाबा खरं तुमचे गुण म्हणजे काय म्हणजे तुमचे गुण फक्त डोळ्यांनी बघत राहत काय ते काय काय डोळे तुम्ही बघा रे गुण माझ्या विठोबाचे गुण तसं तुमचे गुण माझ्या डोळ्यांनी बघितले मी खरंच मला हे परम भाग्य समजतं की तुमच्यासारखा विनेकरी माझ्या कीर्तन सेवेला लाभला त्याचबरोबर इतकी गुरुजन मंडळी फार मला आता दिसत नाही इतक्या दूरपर्यंत मंडळी बसलेली आहे तुम्ही सर्वांनी कीर्तन ऐकलं म्हणजे मला कीर्तन येत असेल ठीक आहे म्हणजे आता जमायला लागले काय अडचण नाही एवढे मंडळी अशी एकदम स्तब्ध राहून माझ्याकडे बघताय मी 2 तास म्हणजे कीर्तन केलं मला खरंच वाटत नाही पण नक्कीच झालं तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून सहभागातून प्रेमातून माझ्या तोंडातून बोलवलं गेलं हे माझं नाही हे सगळं तुमचंच प्रेम माझ्या तोंडातून बाहेर पडतंय बाकी काही नाही आणि जर एखादा शब्द चुकून गेला तर नसेल पण गेला जरी असेल कुणाचा अंतकरण दुखवला गेला असेल तर मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो की तुमचंच लेकरू आहे तुमचंच बाळ आहे एखादं बाळ चुकलं की म्हणजे काय म्हणतात बाळाने मांडीवर काही केलं तर मांडी कापून टाकत नाही तसं मी तुमचं चुकलं असेल तर मला तुम्ही उदार अंतकरणाने माफ करा झालेली सेवा मी आईच्या पुढील प्रवासासाठी या सेवेचं पुण्य तिला लाभावं तिचा प्रवास सुखकर व्हावा नक्कीच ती मोक्षापर्यंत पोहोचणार आहे एकादशीचं त्यांचं मरण आहे
आनंद आहे म्हणजे मरणाचं दुःख होतं, पण आनंद कसा व्यक्त करता तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितले. शेवटचा दिवस गोड व्हावा कसा प्रकार दिवस गोड यासाठी केला होता 8 तास. आपण त्याच्यासाठी 8 तास काय करता? शेवटचा दिवस तर गोड झाला पाहिजे, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता मी शेवट निश्चिंत झालो पाहिजे, मला कुठल्याही प्रकारची तृष्णा राहिली पाहिजे यासाठी केला होता 8 तास. एवढंच नाही, तुम्ही आम्ही सर्वजण थांबले, आपल्या शेवटचे उत्तर करायला इतकी भारी सेवा होते. ही सेवा होण्यासाठी भाग लागतं का? यासाठी केला होता 8 तास. आयुष्यभर जे काम केलं तेच शेवटी काम येणार आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी गुणागोविंदाने नामचिंतन करता, हरिकीर्तन आपल्या कामना होत आहे का याचा तुमच्यावरती तुमच्या मरणानंतर याचा नक्कीच फायदा होणार आहे. यासाठी केला होता 8 तास. शेवटचा दिवस व्हावा माझ्या मतीप्रमाणे किंवा सूक्ष्म चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. तुमच्यासमोर अभंगाचा सरळ भावार्थ किंवा चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. अल्पशा वेळामध्ये मी ही कीर्तनरूपी सेवा तुमच्यासमोर मांडली. याबद्दल सर्व गावाचा मी ऋणी राहील, बाबांचंही ऋणी राहील, सर्व तुपे परिवाराचा ऋणी. तुपे परिवाराचं तसं बघायला गेलं आमच्या कुटुंबावर आमच्यावर खूपच प्रेम आहे. या सर्वांचा मी ऋणी आणि झालेली कीर्तनरूपी सेवा मी प्रभूच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, राजराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.